मॉर्निंग मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2024 ला सायन्स मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. प्रीचा क्वेश्चन आहे मित्रांनो. रासायनिक अभिक्रियेचा दर हा 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर हा कशाशी प्रोपोर्शनल असतो किंवा कशाशी कमी जास्त हे आपल्याला विचारलेलं आहे. रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड्स ऑन या टाईपचा क्वेश्चन आहे. रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. 2 नंबरचा ऑप्शन आहे अभिक्रियाकारकांची सहती वाढवली की कमी होतो. 3 नंबरचा ऑप्शन आहे तापमान वाढवले की वाढतो. आणि 4 नंबर ऑप्शन आहे तापमान वाढवले की कमी होतो. याचा आन्सर मित्रांनो फक्त एका ऑप्शनवर निघते. हे बघा, अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. तुम्ही जर स्टेट बोर्ड व्यवस्थित जर स्टेट बोर्डचा अभ्यास केला तर 10वीच्या स्टेट बोर्ड पार्ट 1 मध्ये ऍज इट इज वाक्य मित्रांनो मी तुम्हाला इथं रेफरन्स दाखवतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा 10वी भाग 1 चॅप्टर नंबर 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरण. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक हे वाक्य टाकलेलं मित्रांनो. अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. म्हणजे ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय होत असते, बदलत असते, त्यावेळेला अभिक्रियेचा दर सुद्धा काय होत असते, बदलत असते. म्हणजे 1 नंबरचं वाक्य बरोबर. आपल्याला ए कुठं दिसते, एकाच ऑप्शन मध्ये दिसते, ए आणि सी. म्हणजे ए आणि सी ऑप्शन येणार. हा सी ऑप्शन काय, तापमान वाढवले की वाढतो. हे सुद्धा वाक्य मित्रांनो 10वीच्या स्टेट बोर्ड मधलं आहे. अभिक्रियाचे तापमान, टेम्परेचर ऑफ रिएक्शन. अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो.